विश्वभाषासु मुख्या दिव्या संस्कृतभाषा षडङ्गकवितैः वेदैः धर्मशास्त्रप्रवर्तकस्मृतिभिः इतिहासग्रन्थैः पुराणकाव्यैः दर्शनादिभिः बहुविधैः शास्त्रग्रन्थैः च समलङ्कृता। एषा दिव्या भाषा लोकभाषा भवितुमर्हति। अस्याः संवर्धनार्थं बहूनि यत्नाः आवश्यकाः। तेन उद्देशेन भवत्या कृतं क्रियमाणकार्यस्य गौरवार्थं स्वर्गीयाणां श्रीमतां उद्धवराव महोदयानां संस्मरणार्थम् एषः संस्कृतभाषा प्रसार पुरस्कारः महाराष्ट्र सेवा समितेन भवते सस्मितं संदर्भते। सगळ्यांना माझं विनम्र अभिवादन। कैलासवासी आठले ज्यांच्या नावा स्मरणार्थ हा पुरस्कार मिळत आहे त्यांना अभिवादन। आजपर्यंत महाराष्ट्र सेवा संघाकडे एखाद्या मंदिराच्या कळसाप्रमाणे नेहमी मी बघत आले की त्याचे वेगवेगळे कार्यक्रम असतात, तर त्या संघाच्या कार्यक्रमांना आपण उपस्थित राहायचं। नाटकं असू देत, वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपण ज्याप्रमाणे एक दुरून उंच काहीतरी कळस बघावा त्याप्रमाणे ज्या सेवा संघाकडे बघत होते त्या सेवा संघामध्ये आज पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल म्हणजे हे खरंच खूप मोठं काहीतरी आहे माझ्यासाठी। आणि तो पुरस्कार भातखंडे सरांच्या उपस्थितीत मिळत आहे। तर ह्या सगळ्या अद्भुत गोष्टी काहीतरी होत आहेत आणि हे खरंच स्वप्नवत आहे। ह्या सगळ्यासाठी संघाचे खूप खूप मुळात हा संस्कृतचा प्रवास सुरू झाला किंवा संस्कृतची आवड असली तरी काय नक्की कशा प्रकारे कार्यक्रम करावेत किंवा कोणत्या प्रकारे संस्कृतच्या वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज कराव्यात याचं बाळकडू पहिलाच पुरस्कार प्राप्तकर्त्या तरंगिणी मॅडम इथे बसलेले आहेत त्यांच्याकडून मिळत गेलं आणि ते आपसूक झिरपत गेलं, कळलं नाही नक्की काय होतंय। आणि एक एक गोष्टी आपण जसं आपसूक करत जातो। इथे सगळेजण जसं इंद्रजितने सांगितलं, प्रसाद, कविता, सगळेजण इथे, सचिन, हे सगळे आम्ही एकत्र मोठे होत गेलो आणि आपलं काम करत गेलो। म्हणजे आपण काहीतरी कार्य वगैरे हा फार मोठा शब्द आहे, पण संस्कृतचे विद्यार्थी आहोत आणि आपल्याला संस्कृतसाठी काहीतरी करायचंय या उद्देशाने आम्ही फक्त आपलं काम करत होतो। हे काम करता करता पुढे म्हणजे अगदी पहिल्या शाळेमध्ये मी नर्सरी पासून ते 7वी पर्यंतचा अभ्यासक्रम तयार करून त्या मुलांमध्ये संस्कृत रुजवणं, शिकवणं, त्यानंतर फादर ॲग्नेल सारख्या शाळेमध्ये 8वी ते 10वी साठी आणि आता केळकर महाविद्यालय या तिन्ही संस्थांमध्ये मुख्यतः तिथले प्राध्यापक, मुख्याध्यापक हे सगळे मला खूप समजून घेणारे किंवा संस्कृतचा आदर करणारे असे मिळाल्यामुळे तिथे वेगळे वेगळे प्रयोग संस्कृतच्या बाबतीतले मला करता आले। त्यामुळे मुख्यतः या सगळ्यांची मी ऋणी आहे की त्यांनी हे स्वातंत्र्य मला दिलं। यापुढेही इंद्रजितने उल्लेख केला म्हणून मी पुन्हा अधोरेखित करते की केवळ माझा निर्णय असू शकत नाही की मला अर्थाचा काहीही विचार न करता केवळ माझं काम म्हणून संस्कृतचं काम करायचंय, तर अर्थातच माझ्या घरच्या सगळ्यांचे मला पाठबळ मिळालं। आज इथे माझे पती आणि माझी लेक उपस्थित आहे, तर त्यांनीही मला ही साथ दिली। कोणत्याही प्रकारे इतर गोष्टींचा मोजमाप केलं नाही माझ्या बाबतीत, तर त्यामुळे मला हे करता आलं। पुढे आला तो ध्रुवा संस्कृत महोत्सव आणि हे खरंच एक आश्चर्य, म्हणजे मलाही कळत नाही की दरवर्षी हा कसा होतो। 2016 पासून सुरू झाला आणि तो होत गेला। दरवर्षी असं वाटायचं की अरे बापरे, नाही स्पॉन्सरशिप कशी मिळणार, एवढ्या 10-12 स्पर्धा, परीक्षक, बक्षीस आणि दरवर्षी हतबल झाल्यासारखं वाटायचं, नाही जमणार हे आपल्याला। पण तरीही पुन्हा मला खूप नावं घ्यावीशी वाटतात या ठिकाणी। कांचन जोशी, स्वाती, ही नावं म्हणजे आठवून घ्यावी लागतील कारण एवढ्या सगळ्यांचे त्याला हात आहेत। मी इथे फक्त एकच गोष्ट सांगते, वारीला निघालेले असताना पूर्ण वारीचा घोळका आहे आणि एक छोटीशी 3-4 वर्षाची मुलगी ती कुठेतरी फार मागे राहिली आहे। तिची आई खूप पुढे निघून गेलेली आहे आणि
तिला आईपर्यंत पोहोचायचंय. अर्थातच तिला या गोंधळामध्ये आई कुठे आपली ते दिसणार नाहीये. आणि वारीतल्या या सगळ्यांनी तिला आपल्या खांद्यावर घेतलंय आणि फक्त खांद्यावरनं एकाकडून दुसऱ्याकडे पास करत गेलेले आहेत आणि तिला आईपर्यंत पोहोचवलेलं आहे. अशा पद्धतीने हे सगळे जण जे उपस्थित लोक आहेत या सगळ्यांचे हात मिळत गेले. फक्त मी तिथपर्यंत पोहोचले हे माझं नाव आहे. पण अदरवाईज हे जे काही होतंय हे म्हणजे मला असं वाटतं की मी भाग्यवान आहे की देवाने माझी निवड केली. तिथे फक्त माझं नाव येतंय पण कार्य होत आहे काहीतरी आणि हे संस्कृत या सगळ्या मुलांमध्ये पुढे पुढे जात आहे याचा मला खूप अभिमान वाटतोय. हा पुरस्कार अर्थातच या सगळ्यांचे माझे मित्रमंडळी वगैरे जी कोणी उपस्थित आहेत या सगळ्यांमुळे मी करू शकते. प्रत्येक वेळेला मला या सगळ्यांची गरज लागते कारण हे एकाचं काम नाहीच आहे. पण जिथे आपण ते बी घालतोय जे पाणी त्याला घालतोय तर तिथे ते रुजवून घेणं पण गरजेचं आहे. आणि आज इथे अनेक विद्यार्थी पण माझे उपस्थित आहेत ज्यांच्यामुळे हे होऊ शकलंय. कारण या सगळ्यांनी मदत करून किंवा काही करून आणि शिवाय त्यांचे पालक जे त्यांना हे करू देतात. इथे कार्लेकर कुटुंब आहे त्यांचं मी प्रतिनिधित्वाने नाव घेते. असे अनेक पालक आहेत जे ध्रुवाच्या नावावर किंवा अदिती माधवन मॅडमच्या नावावर मुलांना सोडून देतात आणि त्यामुळे हे संस्कृतचं काम काहीतरी होत राहतं. तर हा पुरस्कार इथे सगळे माझे विद्यार्थी निधी नीती या सुद्धा ध्रुवाच्याच कुटुंबातले आहेत. या सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांना मी हा पुरस्कार समर्पित करते कारण त्यांच्याशिवाय इथपर्यंत काम होणं अशक्य होतं. अर्थातच पुरस्काराची काहीतरी रक्कम मिळाली आहे याचा आनंद एवढ्यासाठी आहे की पुढच्या ध्रुवा महोत्सवासाठी आपल्याला थोडीशी कमी धावपळ करावी लागेल. त्या सगळ्याबद्दल मी पुन्हा पूर्ण सभेचे मनापासून आभार मानते आणि आपल्याला